नमस्कार मित्रांनो. काल राहुल गांधी यांचा पुण्यात प्रोग्राम झाला. त्यानंतर अर्थातच विरोधकांची भाजपकडनंही त्याच्यावर टीका टिप्पणी झाली आणि इंडिया अलायन्समधल्या लोकांनी त्याची वाहवा केली. परंतु जो तेव्हा मी कार्यक्रम बघितला त्यामध्ये निश्चितच मला एक तरी समजलं की राहुल गांधी हे इन्फ्लुएन्सर ते म्हणजे त्यांना जी माहिती पुरवतात त्या लोकांवर खूप विश्वास ठेवतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुणे म्हणजे प्रेम. आपण सर्वांनी बघितलं, माईक चालू होता. जे ऑर्गनायझर जे करत होते ते जे प्रवक्ते होते त्यांनी राहुल गांधी यांच्या कानात सांगितलं की मी तुम्हाला विचारलं की तुम्ही पुणे म्हणजे प्रेम बोला. राहुल गांधी यांनी ॲक्सेप्ट केलं आणि ज्यावेळेस पुन्हा ते सुरू व्हायला लागलं लगेच त्या राहुल गांधी यांनी पुणे म्हणजे प्रेम बोलून टाकलं. याचा अर्थ हाच, राहुल गांधी विचार न करताही म्हणजे पूर्वपाठ ते लगेच ऑन दी स्पॉट त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि बोलले. निश्चितच यावरनं एवढंच कळतंय राहुल गांधी यांना पुन्हा देशातील नेता होण्यासाठी किंवा मोदी यांना टक्कर देण्यासाठी निश्चितच थोडा विचार करून बोलणं गरजेचं आहे. असंच पुणे म्हणजे प्रेम असं बोललं आणि दुसरं काहीतरी बोललं कुणी तर त्यांनी ते रिॲक्ट करणं गरजेचं आहे का? शेवटी असू द्या, मोठे लोक आहेत. मोठ्या लोकांचं ज्यावेळेस बोलणं होतं त्यावेळेस ते पूर्णपणे बोलले जातात. ते विश्वास ठेवून त्याची ब्रँडिंग होते. आपण रील्सही बघतोय. त्यावरती जेव्हा विरोधकांकडनं देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं ही प्रतिक्रिया आली की त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस एवढी मुलं आणली, जिथं जी गर्दी होती ती सगळी काँग्रेसच्या काळात जे लोक आहेत म्हणजे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या संचलित जे महाविद्यालयीन आहेत त्याच्यातनं त्यांना आणलं गेलं होतं. तुर्तास आपल्याला माहिती आहे खरंच म्हणजे पुण्याच्या बाहेरूनही मुली आलेल्या होत्या. संगमनेर अमृतवाहिनी कॉलेज म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्या महाविद्यालयातनंही लोक स्टुडंट्स या प्रोटेस्टसाठी आली होती. या प्रोटेस्टसाठी नाही परंतु या कार्यक्रमासाठी आली होती. त्याचं ब्रँडिंग हे खूप मोठं झालं. राहुल गांधी यांना लॉन्च करण्याचा प्रयत्न, रिलॉन्च करण्याचा प्रयत्न हा पुण्यामधनं झाला असं बोललं जातं आहे. असं विरोधकांकडनं पुन्हा ठामपणे सांगितलं जातं आहे. निश्चितच राहुल गांधी यांची वाढलेली लोकप्रियता हे खरंच भाजपसाठी थोडासा पुढच्या निवडणुकांमध्ये थोडा हे डोकेदुखी ठरणार आहे. निश्चितच हे आहे, कारण मागच्या इलेक्शन्सचं आपण बघितलं तर जास्त फरक नाही आहे. 60-70 लोकसभा सीटांचा फरक आहे. त्या फरकाने केंद्रात नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. परंतु त्यानंतर आता राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने रिलॉन्चिंग स्वतःचं केलं आहे किंवा पक्षाने त्यांचं केलं आहे, परंतु काही का असाना वाईट शेवटी महाराष्ट्रात किंवा देशात राहताना बोलण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. परंतु ते ज्या पद्धतीने आता बोलायला लागलेले आहे राहुल गांधी, एक दोन गोष्टी सोडा आपल्यालाही पटत नाही. धार्मिक विषयांवर अजूनही त्यांचं प्रश्नचिन्ह आहे, कारण ते ज्या पद्धतीने कोणावर टीका टिप्पणी करतात त्या पद्धतीने ते तर जग जाहीर आहे. ते थोडंसं गोष्टी अलाईन व्हायला वेळ लागेल. थोडा समुदाय त्यांच्यावर नाराज आहे काही हिंदू लोकांमधला. परंतु त्या बाकीच्या काही गोष्टींमुळे ते जसे प्रकाशझोतात येत आहेत. निश्चितच भाजपसाठी राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता आणि 2029ला लोकसभा निवडणुकांमध्ये निश्चितच एक स्ट्रॉंग पर्याय नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध राहील. त्या पद्धतीनेच आपण ह्या प्रोग्रामकडे बघतोय आणि याचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होताना आपल्याला दिसतंय. तुम्हाला काय वाटतंय? राहुल गांधी यांच्या रिलॉन्च ह्या ज्या गोष्टी कार्यक्रम चालू आहेत आणि त्यातून आता पुन्हा विरोधकांना कशी एकजूट होईल किंवा त्यांना कसं बळ पडेल आणि खरंच बळ पडेल का, किंवा राहुल गांधी हे 2029मध्ये म्हणजे नेक्स्ट जे इलेक्शन्स होईल त्याच्यामध्ये ते सक्षम पर्याय म्हणून नरेंद्र मोदी यांना विरोधक म्हणून कसे वाटतायत तुम्हाला ते नक्की सांगा. अजूनही 2 वर्ष आहेत निवडणुकीला, परंतु आत्ताच ज्या पद्धतीने गोष्टी फिरतायत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि निश्चितच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. शेवटी जिथपर्यंत व्हिडिओ पोहोचेल त्यानंतरच आपल्याला नीट आपलं मत व्यक्त करता येईल किंवा मत बनवता येईल. आपण जो प्रश्न टाकलाय, राहुल गांधी हे सक्षम पर्याय नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाटतायत का, नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.